फौजीचं कसं आहे, आता आमच्या जे आमचे मोठे बंधू तेच फौजीचं नियोजन करतात. त्यांची पण फार दिवसापासून इच्छा आहे, ते सगळ्यांना बोलून दाखवतात. आणि आमची सगळ्यांची पण एक इच्छा आहे की पहिलं मनापासून इच्छा होती की आमचं गौतम भैया देशमुख त्यांच्या सर्जाबरोबर पळायचं होतं. पहिली इच्छा म्हणजे जर भैयांनी आम्हाला जरी त्यांचा मॅगी असेल तरी आम्हाला एकदा त्यांच्याबरोबर ते फेऱ्याचं नियोजन करून कुठेतरी मैदानात आम्हाला एक सपोर्ट केला तर भैयांचा आम्ही खूप ऋणी राहील. म्हणजे आमच्या विकास चांदगुड्यांची म्हणजे आमच्या चुलत भावाची इच्छा होती खास की सर्जाबरोबर पळायची. मग आता तुम्ही मॅगीची का अपेक्षा केली? नाही कसं आहे, भैयांचं म्हणजे आम्हाला सगळं नियोजन असेल म्हणजे ते भैयांचं आवडतं खास आम्हाला. म्हणजे आम्ही इथं गोजबावीला पण बघितलं, त्यामुळे आम्हाला कुठेतरी भैयांकडून कुठेतरी आमची अपेक्षा पूर्ण होईल. खरं तर आमची सर्जा बरोबरची भैयांकडून अपेक्षा होईल असं आम्हाला वाटत होतं, पण ती सर्जा आता सरांकडे आहे, ते तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. म्हणजे नाही आता तुम्ही भैयांपत्र पोचला आहे का नाही अजून? नाही अजून नाही भैयांपर्यंत. म्हणजे आमचे काय असं हेच नाही भैयांपर्यंत, फक्त आमची एक मनातली आमच्या बंधुराजांची इच्छा आहे खास करून शरद क्षेत्रातील. नमस्कार मित्रांनो, मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचं सुस्वागतम. मित्रांनो, बारामतीपासून ते 9 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव ते म्हणजे बऱ्हामपूर. बऱ्हामपूर गाव हे पैलवानगिरीतलं कुस्तीतले नामांकित पैलवान ह्या बऱ्हामपूर गावामध्ये झालेले आहेत. त्याच पद्धतीने एक फौजी म्हणून BSc मध्ये फौजी चांदगुड्यांचा फौजी चिरंजीव फौजी झालाय. त्याच फौजीच्या घरामध्ये एक जन्म घेतलेला असं वासरू, ते वासरू म्हणजे त्याचं नाव सुद्धा असं ठेवलेलं प्रसिद्ध नाव आहे फौजी. मित्रांनो, आपण प्रथमतः या बैलगाडी मालकांचं परिचय करून घेऊया. दादा, आपला परिचय करून द्या. मी आदेश चांदगुडे, राहणार बऱ्हामपूरच. आपला परिचय दिला, आपल्या बैलाचा सुद्धा प्रथम परिचय करून द्या. हा आमचा फौजी, फौजी 7040. ह्या फौजीच्या घराचा परिचय आणि वासराच्या जन्मतापासून आतापर्यंतचा परिचय. आता हा फौजी म्हणा गेलं तर आमचे बंधू विकास चांदगुडे, तर खरं तर त्यांचाच बैल आणि मग ते आमचे चुलत भाऊ. खरं तर त्यांच्या घरच्याच गाईचा बैल आहे हा. त्यांना पण थोडी पहिल्यापासून आवड होती की एक आपलं पण शर्यतीत कुठंतरी आपला स्वतःचा बैल कुठंतरी पळावा. पण त्यांना घरच्यांपासून पण थोडासा विरोध होता पहिल्यांदा. मी त्यांचे वडील असतील, पण त्यांना कसं त्यांचं शेतीचं सगळं म्हणजे बघायचं हे ते, मग नको आपल्याला हा नाद. पण तरी विकासांनी त्यांनी म्हणजे जोपासून ठेवला. आपल्या घरच्याच गाईचं खोंड थोडं हळूहळू पळवत त्याला पेहरे देत, थोडंसं शिकवण देत, पोहणी वगैरे ते त्यांच्याकडेच असतं सगळं. मग त्यांनी थोडंसं कुठंतरी बाबा आपल्याला म्हणजे बैल तयार करायचा आहे, कुठंतरी मैदानात पळवायचं, ह्या हिशोबाने ते फौजीला घडवलंय. फौजीला घडवण्याचा मेन फौजीचा गुरु कोण आहे? गुरु फौजीचा म्हटलं तर विकास चांदगुडेच. म्हणजे खरं तर त्यांनीच फौजीला कुठंतरी म्हणजे सगळ्या हे दिल्या, शिकवण दिली. पोहणी असेल, पळवणी असेल, पहिल्यांदा असंच, नंतर फेऱ्याचं नियोजन ही सगळं त्यांनीच बघितलं. त्यांच्या माग त्यांच्या म्हणजे नंतर म्हणजे कसं पहिल्यांदा त्यांना आवड नव्हती त्यांच्या वडिलांना, नंतर एक आवड निर्माण होत गेली. पण थोडंसं त्यांच्या वडिलांनी पण त्यांना सपोर्ट केला की कुठंतरी फौजीला हे करायचं. फौजीचा पहिला फेरा तुम्ही कुठं काढला? फौजीचा पहिला फेरा आम्ही आपलं हितच म्हणजे शिकवण द्यायचो पहिली, नंतर ना आपलं बाहेरनी मैदान घेतलेलं गोजबावी मैदानात. म्हणजे पहिल्या फेऱ्याला कोणाबरोबर पळावला? पहिल्या फेऱ्याला आपण आपल्या घरच्याच वासराबरोबर पळावला होता. अवताला जो बैल आम्ही हाणायचो त्याच्याबरोबरच आम्ही त्याला शहाणा करून घेतला अगोदर सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर मग नंतर मग जी बैल गावातली होती पळणारी त्यांच्या बरोबर मग पळवायला लागलो आम्ही. आता तुम्ही फौजी आता किती दाती झालाय? आता फौजी 4 दाती झालाय, चौसा झालाय. फौजीने आदत वयात मैदान गाजवले का? फौजीने ऍक्च्युली म्हणजे कसं झालं की आदत वयात
मैदान गाजवायच्या टायमिंगला आम्हाला थोडंसं अडचणी येत होत्या की वासरू आपलं बारीक असल्यामुळं आपल्याला बैल पायऱ्याला मिळत नव्हती. नंतर आपला ज्यावेळी 2 दाती बैल झाला त्यावेळी गावातलाच आमच्या एक आदत वासरू मल्हार म्हणून, मग त्या वासराबरोबर आम्ही जाईल तिथं आदतला 100% गट आम्ही आपलं काढायचोच, म्हणजे त्यात काहीच नव्हतं होत. पण नंतर काय व्हायचं, सेमीला थोड्या मोठ्या गाड्या आमच्या ह्याच्यात लागल्या गटाला की मग तिथं थोडी मार आपली गाडी खायची, तरी बी त्यातनं बी आपली गाडी त्यावेळेस पण 2 नंबरला उतरायची, म्हणजे असं काय लय खाली उतरत नव्हती. आणि फौजीचा कुठल्या बैलांबरोबर आतापत्र पळालाय? फौजी आतापर्यंत तर आपण गावातलीच घरचीच गाडी हाणायचो, मल्हारची आणि फौजीची. आदतला गाडी आपण घरचीच हाणायचो आणि ओपनला जी आपण आता त्या दिवशी मैदान झालं इथं ह्याला गाराडीला, एक काल मैदान जे झालं गाराडीला, तर त्या गाराडीच्या मैदानात आपण रायफल म्हणून बैल ह्यांचा आपले मोहिल धुमाळांचे मित्र आहेत, त्यावर त्यांचा रायफल म्हणून बैल आहे, तर त्या बैलाबरोबर आपण काल पळवली गाडी. गाडी कशी पळाली कालच्या? गाडी पळाली चांगली गाडी. आता थोडीशी आपल्या त्या पण गटाला कसं झालं की आपल्याला टॉपची गाडी लागल्यामुळं आपली गाडी 2 नंबरला तिथं उतरली, घासाघाशीत उतरली, असं काय नाही की म्हणजे लय भरकाने उतरली असं नाही झालं. मेन फौजी नाव ठेवायचा उद्देश काय? फौजी नाव ठेवायचा उद्देश म्हणजे आमचे जे चुलत भाऊ आहेत छोटे, ते फौजीमध्ये असल्यामुळं आणि ते तिकडं असतात, मग एक सारखी आपल्याला प्रेरणा असावी म्हणून आम्ही आपलं त्याचं पण फौजी हे नाव ठेवलं. आता जसं फौजी आपल्या देशाच्या बाउंड्रीवरती रक्षक म्हणून काम करतात, देशाचं संरक्षण करतात, त्याच पद्धतीने तुम्ही बैलाचं बी नाव फौजी ठेवलंय. मग त्या बैलाला सुद्धा तुम्ही काय प्रेरणा देताय? बैलाला प्रेरणा म्हणजे आम्ही ज्या अपेक्षेने जातो ज्या मैदानामध्ये, त्या अपेक्षाप्रमाणे आम्हाला बैल त्या अपेक्षा आमच्या पूर्ण करतो. अशा कुठल्या मैदानावरती केल्यात? आता मध्ये आपल्या टाकळीचं जे मैदान झालं राजवीर केसरी, तर तिथं आपण आदतला गाडी घरचीच हाणली होती, तिथं गटाला पण गाडी बसली होती आपली, चांगल्या फरकाने बसली होती, सेमीला पण चांगल्या फरकाने गाडी बसली होती आणि फायनलला थोडंसं जरा लेट झाल्यामुळं, अंधार झाल्यामुळं काय गाड्या तिथं म्हणजे झुपल्याच नाहीत आपण. मग ते नंतर चिठ्ठी पद्धतीने ही करून ही केलं. मेन तुम्हाला हा तुमचे अख्खं गाव तर पहिलवानांचं आहे, मग बैलांचा छंद कसं काय लागला शर्यत क्षेत्राचा? बैलांचा छंद म्हणजे आमचं जे चुलत भाऊ आहे विकास, त्याला जरा जास्त होता आणि गावातील आमचं जे एक मित्र आहेत त्यांना जरा जास्त हे होतं, त्यामुळं मग ती त्यांच्या त्यांनी हे खोंड सांभाळला घरी. सांभाळल्यानंतर मग आम्हाला पण ऑटोमॅटिकली हळूहळू जरा छंद तिकडं लागत गेला. कुठला मित्र आहे की त्यांनी हा छंद तुम्हाला सगळ्यांना उतरवलं? आमचे मित्र राधेश्याम गायकवाड, त्यांना जरा जास्त छंद होता, म्हणजे गावात पहिल्यांदाच बैलगाडी क्षेत्राचं जी काय असेल वातावरण ते त्यांनीच गावात आणलं आणि त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर मग ते ऑटोमॅटिकली आम्हाला पण ते छंद लागत गेला. ते झेंडा पंच म्हणून काम पाहतात काय मैदानावरती? हो पाहतात ना. मग त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा वाटते का? नाही, त्यांचं म्हणजे कसं झेंडापंच काम हे अतिशय एकदम योग्य पद्धतीचं असतं, जसं धनावडे बापूंचं काम असतं तसंच त्यांचं पण ॲक्युरेट असतं. जर गाडी थोडी जरी एखाद्याची पाठीमागं असेल तरी ते झेंडा टाकत नाहीत, म्हणजे एकदम स्ट्रिक्ट झेंडापंचांचं काम करतात. बारामती तालुक्याचं नाव झेंडापंच म्हणून पुढे भविष्य काळात गाजवतील का? हो 100% गाजवतील, कारण त्यांचं झेंडापंचांचं काम अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे ते बारामतीतील झेंडापंच म्हणून ही करतील असं हे आहे त्यांचं. तुम्ही बैलगाडीच्या मैदानावरती गेला, शर्यतीच्या मैदानावरती गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस फौजी पळायला जातो त्यावेळेस तुम्हाला काय अपेक्षा वाटते का? हा, आता शेवटी अपेक्षा तर असतातच, प्रत्येक म्हणजे जी गाडा मालक आहेत त्यांच्या प्रत्येकाचीच अपेक्षा असते की आपल्या गाडीने आज गुलाल केला पाहिजे किंवा गटाला तरी गाडी कमीत कमी बसली पाहिजे, ह्या प्रत्येकाच्याच अपेक्षा असतात. ह्या म्हणजे तुमचा मित्र परिवार शर्यत क्षेत्रातला किती आहे? आता आमचा जर सरासरी सगळा मित्र परिवार जर बघितला तर एक 40 ते 50 जणांचा ग्रुप आहे. ते सगळेच असतात, म्हणजे कुठल्याही जरी आपण मैदानावर जायचं म्हणलं, गावातली एक जरी गाडी कोणाची न्यायची म्हटलं तरी सगळ्यांचा सहभाग तिथं असतो. आता फौजीकडून जसे तुमच्या अपेक्षा वाढल्यात
तशा गावातील तुमचे 2-3 बैल नामांकित, त्यांच्याकडून सुद्धा तुमच्या काय अपेक्षा आहेत का? हा म्हणजे आता प्रत्येकच बैलाकडून आमची एक अपेक्षा आहे की बाबा हा बैल आपला गुलालात राहायला पाहिजे, जिकडे जाईल आपण जी गाडी घेऊन ती गाडी गुलालात राहायला पाहिजे. ही प्रत्येकच बैल नेताना आमच्या घरूनच एक ही असते की अपेक्षा असते की आज कमीत कमी गुलालात गाडी आपली राहिली पाहिजे. शर्यत क्षेत्रात तुमच्या गावाचं नाव सतत निघतंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला एक अभिमान वाटतो की आपल्या गावाचं नाव कुठंतरी निघतंय, म्हणजे असं नाही का, पहिलं गावाचं नाव आपल्या काय असं पूर्ण महाराष्ट्रात कुठं निघत नव्हतं, आता कमीत कमी ह्या बैलांमुळे तरी गावाचं नाव निघतंय. दादा तुम्हाला काय वाटतं भविष्य काळात शर्यत क्षेत्र जे चाललेलं आहे, शर्यत क्षेत्रात तरुण पिढीने जे सहभाग जास्त घेतलाय, त्या तरुण पिढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसं आहे, आता पहिला हा तरुण पिढीला नाद नव्हता. म्हणजे पहिली माणसं म्हणजे वयस्कर माणसं की असतील हीच सगळं बैलांचं बघत होती. नंतर आता बैलगाडी शर्यतची बंदी उठल्यानंतरनं जो ही तरुण पिढीला जास्त नाद लागलाय बैलगाडी क्षेत्राचा असेल, तो कुठंतरी एकदम चांगला आहे. म्हणजे एक सगळ्यांनाही त्याचा हे घेतला पाहिजे. आपण शेतकरी म्हणजे आपली हे तर थोडंसं म्हणजे फक्त की कसं की शर्यत क्षेत्रात लहान थोर सगळ्या मुलांनी माणसांनी यावं, पण थोडंसं कुठंतरी व्यवस्थितरित्या मैत्रीरित्या थोडीशी शर्यत झाली म्हणजे थोडंसं एकदम पुढं अजून पण शर्यतीचा चांगला स्कोप वाढेल. शर्यत क्षेत्र चांगलं का वाईट तुमच्या दृष्टिकोनातून तरुण पिढी? नाही चांगलंच, म्हणजे तसं जोपासलं तर चांगलंच आहे. म्हणजे की असं काय नाही, फक्त मैत्रीपूर्व सगळ्यांनी खेळलं पाहिजे, चांगल्या प्रकारे म्हणजे शर्यत झाली पाहिजे, म्हणजे कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. न्याय हा मिळतोच, पण कसं कोणावर त्या अन्याय नाही झाला पाहिजे हे असं. म्हणजे आता मैदानात तुम्ही बरेचशा गेला, मैदानात गेल्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा काय नजर चुकीने बी पंचाकडून निकाल दिला जात नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही कसं आहे, आता जर शेतकरी म्हणजे एवढ्या ताकदीने म्हणजे थोडंसं हे असलं म्हणजे परिस्थिती जरी नाजूक असेल तरी बैल जोपासण्याचं काम करतो, त्याला रतीब असेल, खुराक असेल, म्हणजे सगळ्या गोष्टी देतो. म्हणजे एक मुलाप्रमाणे त्याच्यावरती प्रेम करतो. मग तो पळायला गेल्यानंतर ना जर कुठंतरी थोडासा निर्णय चुकला तर ती माणसाच्या म्हणजे ह्याच्याला जिव्हारी लागतं. म्हणजे कसं असतं की कुठंतरी आपला थोडासा एक थोड्याशा अंतरावनं बैल चुकला किंवा बसला असताना चुकीचा निर्णय दिला तर थोडंसं कुठंतरी वाईट वाटतं. फौजी कुठल्या बैलांबरोबर तुम्हाला जास्त पळायला आवडेल? आता तुम्हाला बैल कोणता आवडतो जास्त? शर्यत क्षेत्रातील बैल झाला तर खरं सांगायला गेलं तर राहुलबाईंचा मथुर. म्हणजे मी स्वतः फॅन आहे त्याचा. म्हणजे असं की आमच्या विकास जे आहेत आमचे बंधुराज तर त्यांना फार प्रेम सर्जाच असतं. म्हणजे कारण की कसं की हा फौजी पण दिसायला जरा थोडासा ते सर्जासारखाच आहे. म्हणजे त्याची शरीरयष्टी असेल हे सगळंच म्हणजे त्याचं हे असेल शरीरयष्टी तर ती कसं ते कुठंतरी सर्जाशी मॅच होते. आणि सर्जाची आणि कारण की फौजीला आमच्या उजवीने अतिशय खूप स्पीड आहे. म्हणजे दोन्ही खांदी पळतो, डावीने पण पळतो तेवढ्या स्पीडने, उजवीने पण तेवढ्या स्पीडने पळतो, पण खरा उजवीनेच पळतो, त्याला स्पीड उजवीने लागतं. तुम्ही मथुरचा फॅन कशामुळं? मथुरचं फॅन कसं आहे, मथुर म्हणजे राहुलबाईंचं जरा थोडंसं वेगळंच हे असतं. म्हणजे की जरी कुठं मैदानात वगैरे गेलं की राहुलबाईंना म्हटलं की एक थोडासा आम्हाला फोटो वगैरे काढायचं, की राहुलबाई कधी असं म्हणत नाहीत की फोटो काढायला आम्हाला लगेच तयार होतात. किंवा थोडंसं त्यांचं एक शर्यत क्षेत्रातील जी युवक पिढी असेल त्यांना कुठंतरी क्षेत्रात व्यवस्थित म्हणजे हे करायचं ते राहुलबाईंचं थोडंसं सक्रिय अग्रेसर असतात. तुम्हाला कुठला बैल आवडतो नितीन शेठ मेन मुद्दा? आता तसं म्हणलं तर कसं आहे माहितीये का की सगळीच बैल पळतात, जी आता जी टॉपला जी बैल पळतात सगळीच बैल पळतात. आवड निवड करण्यापेक्षा शेवटी कसं होतं प्रत्येकाला ज्याचा त्याचा आपलाच बैल आवडतो. असं काय नाही की बाबा ह्याचा बैल, तसं काय विषय नाही. पण शेवटी जी पळतात ती पळतातच चांगली नाही का. त्यामुळे काय आपलं तसं काय नाही की सगळीच बैल आपल्याला की अशी हीच वाटतात, भारी वाटतात. असं काय नाही की हाच बैल आवडतोय असं काय नाही. शर्यत क्षेत्रात तुम्ही खूप मैदान पाहिले असतात. हो पाहिले. पण कुठल्या मैदानात तुम्हाला असा आनंद वाटला की ती जोड अशी पळाली की ती बघण्याजोगती पळाली? असा कुठला आनंद आहे तुम्हाला दोघाला डोळ्यासमोरचा त्या जोडीने मैदान गाजवलं?
म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर खरं आनंद झालता आम्हाला की आमचा घरचाच फौजी आणि घरचीच गाडी आणलेली, म्हणजे घरच्याच बैला सांगतो आम्ही की आम्ही ह्या टाकळीला आणलेली, जिंती टाकळीच्या मैदानावरती. अतिशय म्हणजे उत्साही प्रेम ती फौजीने आम्हाला तिथं दाखवलं. प्रथमतः पहिला गुलाल आमचा तिथंच केला फौजीने. आणि आमचं म्हणजे आमचे भाऊ तर एवढे खुश झालते की त्यांचं म्हणजे फौजी सांभाळायलाच म्हणजे किंवा त्याला ट्रेन केलेल्याचं सार्थकच फिटलं म्हणले. आणि तेव्हापासून त्यांचे वडील पण म्हणजे एवढे खुश, म्हणजे सगळे घरचे असतील फॅमिली वगैरे सगळी बारकी लहान मुलं असतील तेव्हा खुश झाली. म्हणजे अगोदरपासून आवड होतीच, पण थोडस एक कुठंतरी बैलांनी आपलं नाव केलं किंवा गुलाल घेतला एक पहिला आपला, तिथूनच ते सगळ्यांचा आनंद हे झाला. आता फौजीकडून काय अपेक्षा आहे तुमची? चांदगुडे बंधूंना, सर्व मित्र परिवार आणि बंधूंना फौजीकडून काय अपेक्षा आहे? फौजीकडून काय आमची हीच अपेक्षा की बाबा आपण जिथं जाईल तिथं नाही का कमीत कमी आता आपण गट काढतोय नाही का, तर आपण आता सेमीला मार खातोय, तर आपली एक अपेक्षा आहे की आता आपण कसं गुलालात राहता येईल, आपल्याला जास्तीत जास्त जसं गुलालात राहता येईल हीच अपेक्षा आपण त्याकडून ही करतो. तुमचं फौजी नाव ठेवलेलं आणि फौजी जो आहे त्याचं नाव काय? म्हणजे फौजी तुमचं जे सर्व्हिसला सैनिक मध्ये जे आहे फौजीचं नाव काय? भारत चांदगुडे. भारत चांदगुडे. मित्रांनो, आज आपण बऱ्हाणपूर येथील फौजीची खूप अशी सुंदर मुलाखत बी घेतली आणि चांदगुडे बंधूंनी आपल्याला चांगली अशी मुलाखत त्यांच्या आत्मविश्वासाने आणि फौजीच्या बैलाविषयी दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि भविष्य काळात फौजी त्यांचा सतत गुलालात राहावं हीच अपेक्षा करतो आणि थांबतो.